श्री स्वामी समर्थ. नमस्कार, ज्योतिष शिंगे चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ पारायणाचे अद्भुत महत्त्व. नकारात्मक शक्ती दूर करणारा हा दिव्य जप, घरात शांतता, सुख आणि संरक्षण देणारा उपाय. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे साक्षात दत्तावतार मानले जातात. आजही ते जागृत असून भक्तांच्या हाकेला धावून येतात. भक्तांनो, हा जप सुरू करताना कीप करू नका. स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर होऊ शकते. नकारात्मक शक्ती म्हणजे काय? भक्तांनो, नकारात्मक शक्ती म्हणजे फक्त भूत प्रेत नाही. घरातील सतत भांडणे, आर्थिक अडचणी, आजारपण, कामात अपयश, मनातील भीती, चिंता, नैराश, झोप न लागणे, अचानक अडथळे येणे, ही सर्व नकारात्मक ऊर्जेची लक्षणे असू शकतात. ज्या घरात देवाचे नाव घेतले जात नाही तेथे नकारात्मकता वाढते. स्वामी समर्थ पारायण का करावे? स्वामी समर्थांचे पारायण हे फक्त वाचन नाही, ते एक शक्तिशाली आध्यात्मिक साधन आहे. वातावरण शुद्ध होते, मन शांत होते, भीती कमी होते, घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, देवी संरक्षण मिळते. जिथे स्वामींचे नाव घेतले जाते तिथे वाईट शक्ती टिकू शकत नाही. स्वामी समर्थांच्या नावाची दिव्य शक्ती. स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द फक्त वाक्य नाहीत, तो एक आशीर्वाद आहे. मनापासून म्हणा, ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ. हा जप नकारात्मक विचार दूर करतो, भीती नष्ट करतो, आत्मविश्वास वाढवतो, घरात देवी शक्ती निर्माण करतो. पारायण कसे करावे? पारायण करणे कठीण नाही. सकाळी स्नान करून स्वच्छ ठिकाणी बसा. स्वामींचा फोटो किंवा मूर्ती समोर ठेवा. दिवा व अगरबत्ती लावा. मन शांत करा. यानंतर स्वामी समर्थांचे पारायण वाचा किंवा ऐका. जर वाचता येत नसेल तर ऐकले तरी चालते. पारायण करताना नियम. मनात श्रद्धा असावी. शक्यतो रोज एकाच वेळी करा. मध्ये बोलणे टाळा. राग वाईट विचार दूर ठेवा. शेवटी प्रार्थना करा. मोठे नियम पाळले नाहीत तरी चालतील. श्रद्धा सर्वात महत्त्वाची. घरासाठी विशेष लाभ. ज्या घरात स्वामी पारायण चालते, घरात शांतता राहते, भांडणे कमी होतात, मुलावर चांगला परिणाम होतो, पैसा टिकतो, आजार कमी होतात, वाईट नजर दूर राहते. मानसिक त्रासासाठी उपाय. आजकाल अनेक लोक चिंता, नैराश, भीती, एकटेपणा, रात्री त्रस्त आहेत. स्वामी समर्थांचे पारायण मनाला आधार देते. जणू काही कोणीतरी आपल्यासोबत आहे अशी भावना निर्माण होते. स्वामींचे अदृश्य संरक्षण. अनेक भक्त सांगतात, अपघातातून वाचलो, मोठे संकट टळले, अशक्य गोष्ट शक्य झाली, योग्य वेळी मदत मिळाली. हे सर्व स्वामींच्या कृपेचे चिन्ह मानले जाते. किती दिवस करावे? 7 दिवस, 11 दिवस, 21 दिवस किंवा रोजही करू शकता. स्वामींना वेळेची अट नाही. मनापासून केले की पुरे. रात्री ऐकण्याचे विशेष महत्त्व. रात्री वातावरण शांत असते, मन एकाग्र होते, दिवसभराची नकारात्मकता दूर होते, चांगली झोप लागते, स्वप्नातही सकारात्मक अनुभव येऊ शकतो. श्रद्धेने केले तर चमत्कार होतो. भक्तांनो, पारायण म्हणजे जादू नाही, पण श्रद्धेने केले तर परिणाम नक्की दिसतो. स्वामी समर्थ भक्तांची परीक्षा घेतात, पण सोडत नाहीत. अंतिम संदेश. जर तुम्हाला वाटत असेल घरात शांती नाही, सतत अडचणी येतात, मन अस्थिर आहे, तर आजपासून सुरू करा स्वामी समर्थ पारायण. विश्वास ठेवा, स्वामी तुमच्यासोबत उभे राहतील. भक्तांनो, जर तुम्हाला स्वामीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा. स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव राहो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.